अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सर्वांचे स्वागत आहे. आता संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी उत्सवा निमित्ताने पोलीस दलांकडून योग्य आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे. पाऊसची स्थिती असल्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची पण काळजी घेण्यात आलेली आहे. सर्व मार्गाची पाहणी वरिष्ठ पातळी पासून खालचे आमचे अधिकारी कर्मचारी यांचे लेवलवर पण योग्य रीतीने पाहणी करण्यात आलेली आहे. विश्रांतवाडी पासून जे आमचे बॉर्डर आहे पिंपरी चिंचवडचे आणि तिथे बोपोडी या दोन्ही भागाने येणारे पालखी आणि होणारे गर्दीचे स्पॉट्स जसे विश्रांतवाडी चौक असतील किंवा संचेती चौक किंवा पुढे अलका टॉकीज आणि जे मुक्कामाचे ठिकाण सर्व ठिकाणी योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. वारकरी आणि येणारे पालखी दर्शनसाठी येणारे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि बाकी होल्डर्स आहेत त्याचे कंप्लीट डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम मध्ये त्याची वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने इमिजिएट ऍक्शन आणि इमिजिएट रिस्पॉन्स होत आहे. कोणत्याही वेळी कधीही पूरची स्थिती निर्माण झाली किंवा वॉटर लॉगिंगची निर्माण झाली, पुणे शहर पोलीस दल, पुणे महानगरपालिकाची टीम आणि रेव्हेन्यू ऑथॉरिटीजची टीम पूर्णपणे सुसज्ज हाय अलर्ट मोडवर आहे. Sir, because of the situation in Alandi, a larger number of people are expected to first visit Pune, and CM sir has also appealed in that. So how are you planning, preparing for that? Yes, so we are already originally the bandobast or the footfall start increasing in Pune city on the 9th. This time we are already expecting it from today evening onwards or today afternoon onwards. Already there is a movement. We can see movement of people who have been trying to go to Alandi, who are being diverted to the city. Some of them might move to Saswat. So proper traffic and proper man management efforts have been put in place from today onwards itself. सर या सगळ्यामध्ये ना 125 AI लिंक्ड कॅमेरे आपण लावलेत त्या सगळ्या परिसरात. त्याचं स्पेसिफिकेशन काय AI लिंक्ड कॅमेराचं आणि ते हेल्प कशी करतील या सगळ्या सर्वांसाठी? AI बेस्ड कॅमेराज वेगवेगळ्यासाठी वापरण्यात येते. फॉर एक्झाम्पल फेस रिकग्निशन. फॉर एक्झाम्पल की काही लोक आमचे जे संचयित आमचे डेटा बँक मध्ये आहे त्यांचे फोटोग्राफ्स काही मॅच झाला तर ती अलर्ट जनरेट होते. त्याचबरोबर कधी कधी मिसिंगचे शोधण्यासाठी कधी कधी AI बेस्ड कॅमेराचे वापर होते. काही व्हेकल ट्रॅकिंगसाठी आपत्तीजनक ते व्हेकल काउंट साठी त्याचे वापर होते आणि तसे प्रकारचे सगळे ऍडव्हान्स एनालिटिक्स ते सगळे लावण्यात आलेली आहे आणि त्याचे इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर जे आता शिवाजीनगर मुख्यालयाला आहे तिथे मेन कंट्रोल तिथून ऑपरेट होईल. त्याचबरोबर जे 5 मेगा मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स आहेत याचे उद्घाटन आपल्याला आठवत असतील मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून झाले होते. ते मिनी कंट्रोल रूम वरून वर्क करते. ते कॅमेराज त्या व्हेकल्स मध्ये कॅमेराज आहे आणि त्याचबरोबर त्या व्हेकल्स मध्ये इतर कॅमेराजची फीड तिथे असते. तिथून जे टीम्स आमची असतील ते मिनी कंट्रोल रूम सारखे त्या परिसराची मॉनिटरिंग करत असतात. त्याचबरोबर 19 आणखी
मिनी सर्व्हेलन्स व्हेकल्स आम्हाला भेटलेली आहेत, ते पण कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. ते छोटे साईजचे व्हेकल्स आहे, म्हणजे त्यांचे मॅन्युअरेबिलिटी जास्ती आहे, त्यांना थोडा कंजेस्टेड एरियाज मध्ये पण त्यांना डिप्लॉय करता येईल, तशा प्रकारचे नियोजन यावेळी करण्यात येईल. सर, गेल्या वेळी पालखीच्या मुक्कामी ठिकाणी व्हीव्हीआयपी मुवमेंट होती, मुख्यमंत्री आलेले होते, त्या ठिकाणी मोठा गोंधळ होतो, कारण पुणेकर सुद्धा दर्शनाला येतात, वारकरी असतात आणि व्हीव्हीआयपी लोक पण येतात. त्याची काही वेगळी व्यवस्था आहे का? कारण तिथे खूप गर्दी होती. गर्दी मुक्कामाचे ठिकाण आणि पूर्ण पालखी ज्यावेळी शहरात येते गर्दी मोठ्या प्रमाणात असते. या